मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 जो प्रोमो रिलीज केला होता लव ट्रायंगलचा आर्या, इरिना आणि वैभव. तर मला असं वाटलं होतं की जो प्रोमो रिलीज केला आहे तो आपल्याला मिसलीड करण्यासाठी केलेला आहे, पण नाही मित्रांनो. आजचा जो एपिसोड बघून खरंच आर्या जी आहे तिला ॲट्रॅक्शन आहे वैभवकडे, ती स्वतः आजच्या एपिसोडमध्ये सांगते सगळं. तर आजचा जो एपिसोड बघून लक्षात आलं की जे पॅडी भाऊ जे बोलत होते, जे विकेंडचा वार रितेश सरांसमोर बोलत होते की आर्या जी आहे त्या ग्रुपची स्पाय आहे, तर ते कशामुळे बोलत होते हे आत्ता लक्षात आलं आहे. कारण त्यांचं पूर्ण ऑब्झर्वेशन होतं की कोण काय करते, म्हणजे आपल्याला काही कनेक्ट होत नाही की हे सगळं कधी झालं आणि अगदी आग लागल्यानंतर आपल्याला हे सगळं दाखवत आहेत. पण जो एपिसोड आहे तो हार्डली 44-45 मिनटाचा एपिसोड असतो आणि त्यात ही ॲडव्हर्टाईज 1 तासाचा एपिसोड 24 तासापैकी फक्त 1 तास आपल्याला दाखवतात आणि त्यामध्ये कधी काय घडतं काही कनेक्ट लागत नाही आहे, काहीच कळत नाही की हे सगळं कधी झालं. पण पॅडी भाऊंचं जे ऑब्झर्वेशन आहे ते बघा किती, म्हणजे त्यांनी ते पाहिलं होतं की हे दोघं एकमेकांना स्माईल देत आहेत, पण आपल्याला काहीच कळत नव्हतं कारण आपण ते बघतच नाही. डायरेक्ट आपल्याला बिग बॉसने हे असा बॉम्ब फोडला की असं आर्याबद्दल, आर्याला असं वाटतं आहे आणि वैभवला त्याबद्दल काही माहीत नाही आहे, हे जो आजच्या एपिसोडमध्ये बोलतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांची अशी मागणी आहे की तुम्ही 24 तास लाईव्ह करा. जे अनसीन अनदेखामध्ये देखील दाखवतात ते सुद्धा इनफ नसतं, काहीच व्हिडिओ असतात. पण मित्रांनो, जर आपल्याला 24 तास लाईव्ह बघायला मिळालं तर आपल्याला सगळं कळेल, म्हणजे कुठून कोण काय करतं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत आणि सगळंच आपल्याला कळेल. त्यामुळे प्रेक्षकांची मागणी आहे की 24 तास लवकरात लवकर लाईव्ह करण्यात यावं बिग बॉस मराठी. आणि बिग बॉस मराठीचे हा सीझन खूप प्रचंड अफलातून गाजतो आहे. सगळीकडे फक्त बिग बॉस मराठीची चर्चा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, 24 तास लवकरच लाईव्ह व्हायला पाहिजे की नको, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यामुळे आर्या आणि वैभवचं जे बोलणं झालेलं आहे त्यावरून हे कळतं की आर्याला ॲट्रॅक्शन आहे, पण वैभव आता इरिनाच्या मागे लागलेला आहे, कारण इरिनासुद्धा तिकडून वैभवच्या मागे पुढे करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर एक टास्क दिलेला आहे, बिग बॉसच्या घरात कल्ला झालेला आहे. बिग बॉसच्या घरात डान्स पार्टी झालेली आहे, जोड्या बनवलेल्या आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध ज्यांच्यात जे टॅलेंट आहे ते टास्क प्रत्येकाला बिग बॉसने दिलेला आहे आणि त्यावरून 2 टीम बनवलेल्या आहेत. जी टीम विजयी होईल त्यांना त्या आठवड्याचा जो बेडरूम आहे, बेड आहे ते वापरायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पहिली जी जोडी येते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान अभिजित सावंत आणि रॅपर आर्या जाधव. तर अभिजित सावंत इंडियन आयडल त्यांना तोडच नाही, इतके उत्तम सिंगर आहेत. तर मित्रांनो, ते इथे विजयी झालेत. आर्या देखील खूप टॅलेंटेड आहे, खूप सुंदर रॅप केलेला आहे, पण जे छोटे घनश्याम आहेत त्यांनी अभिजित सावंत यांना विजेता घोषित केले. त्यानंतर आपल्याला 2 जोड्यांचा डान्स बघायला मिळाला, एक म्हणजे इरिना वैभव आणि निक्की अरबाज. तर यामध्ये इरिना आणि वैभव जिंकलेले आहेत. इरिना आणि वैभव दुसऱ्या टीमचे आहेत. ए आणि बी यांना 1-1 पॉईंट मिळालेला आहे या ठिकाणी. त्यानंतर निखिल आणि योगिता यांचा एक छान डान्स बघायला मिळाला, दोघांनी छान उत्तमरित्या डान्स केलेला आहे. त्यानंतर जी पुढची जोडी आहे वर्षाताई आणि जान्हवी यांचा नागिन डान्स आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. इथे एपिसोड संपतो. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिता वालावलकर आणि DP दादा यांचं जे अँकरिंग आहे खूप उत्तमरित्या, म्हणजे खूप छान, दोघांनीसुद्धा खूप छान केलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉस मराठीच्या प्रत्येक अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रोमोमध्ये मित्रांनो आपण बघितलं की पॅडी भावांचं जे कॉमेडी आहे ते अफलातून होणार आहे, त्याची सगळे वाट बघतायत येणाऱ्या एपिसोडची. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशा अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.